मुळे खूप सगळं नुकसान मराठवाड्यात, सोलापूर जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे. पंचनाम्यांबाबत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. की यंदाच्या वर्षी पाऊस महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व पडला. साधारणतः महाराष्ट्राचे जे जिल्हे दुष्काळाच्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि जिथं पाऊस पाणी याची कमतरता असते त्या जिल्ह्यांच्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांच्यावर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालेला आहे. आपण बघितलं की हल्ली या महिन्यामध्ये सोयाबीनचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पिकं घेतली जातात. पण त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक हे भरवशाचं पीक असतं. आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन किंवा बाकीच्या गोष्टी यांची वाढ झाली, पण फार दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्याच्यामुळं सोयाबीन किंवा अन्य पिकं ही कुजून गेली आणि कुजून गेल्याच्यामुळं त्याच्यापासून जे उत्पादन होतं ते शेतकऱ्याच्या हातात पडलेलं नाही, तो उद्ध्वस्त झालेला आहे. आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती. आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे. त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधला सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भाग असते. या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. असं संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे. पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्यांनी अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे. आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, दोन गुरंढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक जातं गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे, पण जमीन त्याच्यावरची माती ही जर वाहून गेली तर कायमचंच त्यातनं उत्पादन येण्याचा मार्ग हा थांबलेला जातो. आणि म्हणून यावेळची मदत ही निवड पंचनामे करून पीक गेलं म्हणून करून चालणार नाही. पिकाच्यासाठी मदत करावीच लागेल, पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल. त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले आहेत त्यासाठी मदत करावं लागेल. आणि याबरोबर अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे
की गुरं वाहून गेली. त्यावेळेस गुरं धुरं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती. या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल. त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे. आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा 2 प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल. चांगली गोष्ट आहे, काही मंत्री फीवर जाऊन परिस्थितीची पाहणी करतात. ठीक आहे, पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्यांचं आहे ते लक्षात घेऊन तातडीची मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं. आणि तरच यातनं हा शेतकरी बळीराजा वाचेल. याचं फार मोठं संकट आहे. सर, आणखी पाऊस सांगितलाय पण उद्यापासून उद्या परवा सलग 4 दिवस. हो, असं हवामान खात्याने सांगितले की या 4 दिवसात सुद्धा पाऊस आहे. यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की हवामान खाते जे सांगतं आहे ते घडतं आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून. आणि पहिला टप्पा मे महिन्याच्या कालखंडात सुद्धा पाऊस पडला आणि सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो. पण तेव्हापासून आजपर्यंत हवामान खातं यांनी शेतकऱ्याला सावध केले, बेसावध ठेवलेलं नाही. आणि त्यांची जी अंदाजाची माहिती आहे त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. सर, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या समाजांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. खास करून काही नेते जे वक्तव्य करत आहेत तर त्याच्यातून तुम्ही नाशिकमध्ये याबद्दल बोलला होता, तर नक्की आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? माझी थोडी तक्रार संबंधीची आहे. दुर्दैवानं मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वेगळं वातावरण जाणीवपूर्वक काही घटक करतात, काही प्रश्न उपस्थित करतात. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. मला राज्य सरकार काही हालचाल करायला लागले असं दिसतं. प्रत्यक्ष त्याची कृती कधी होईल त्यावेळेस नंतर अंतिम स्थिती सांगता येईल. पण जे राज्य सरकार पावलं टाकतं की आज गरज काय, कटुता कमी करणं, सामंजस्य निर्माण करणं आणि हे सगळे घटक एकत्र गावात कसे राहतील याची काळजी घेणं. आज या स्थितीला सरकारने